लय नुकसान झाले हो साहेब. 17-18 एकर जमीन गेली आमची. आम्ही 7 जण सगळे भाव सगळे 7 जण जावं आम्ही. आमचं सगळं उद्ध्वस्त झालंय. आम्हाला खाया प्यायला आम्ही मोजित आहोत. न इकडं वांगीच्या शिवाराचे नदीच्या काठाचं शेत आहे. आम्ही नंदूरला राहणार माणसं आहोत. आम्हाला खाया प्यायला कुठलं मिळी नाही काय नाही साहेब. आम्ही पाण्याचं महिनाभर दिवस पाणी होतं आमच्या शेतामध्ये. सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे साहेब. आम्हाला खाया प्यायला काय नाही. आम्ही शेताच्या जोर रीन पाणी सगळं काढलेलं आहे साहेब. आम्ही कशाने फेडायचं? आमची लेखा का कामदार आहे ते का साहेब? आम्ही काय करायचं? काल सरकारनं मदत जाहीर केली. आम्हाला मान्य नाही हो साहेब. ते आम्हाला काय मान्य नाही. आम्हाला बक्कळ मदत पाहिजे. आमचं शेत सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. माती निघून गेली. पीक तर गेलंच गेलं, माती पण वाहून गेली साहेब. आम्हाला तेवढे मदतीची मदत आम्हाला पुरत नाही साहेब. साहेब पाण्यानं सगळं शेती गेली. आमची 17-18 एकर जमीन होती. सगळं ऊस आल्यावर आता दिवाळी झाल्यावर जाणार होतं. सगळं गेलं. सगळं पाणी माती सगळी गेली. काय करायचं आता? ह्याला नीटनेटकं करायचं म्हणलं तर 1-2 वर्ष लागतंय. पगार पाणी कशाने द्यायचं? त्या लोकांची कामं जरी केली तर आम्हाला तेवढं काल जाहीर केलेलं तेवढं पैसे पुरत नाही. ते आम्हाला जवळजवळ 1-2 लाख रुपये तर लागते. ते बघा, आम्ही खायचं पोटाला काय आणि खर्च करायचं काय? दुसरं बी पीक येत नाही. 2-2, 3-3 पिकं गेल्यावर आम्ही खायचं काय करायचं काय? आमची लग्न येवं राहू द्या का? मग तुम्ही सरकारनं आम्हाला मदत करायलाच पाहिजे. आम्हाला त्याशी जमत नाही तर का आमची पोरं काय नोकरीला नाही ते काय नाही. ते काम करावं तवा खावं, शेतकरी द्यावं तवा खावं. काय शेतकरी? आम्ही तर रात्र दिवस राबून सुद्धा गेलो. आता आम्ही नटत होतो. दिवाळी झाल्यावर जाते चांगलं झालं आमचं 5-6 लाख रुपये येते म्हणून नटून आम्ही राबलेला आहोत. आमचं सगळं तोंडात जा घास सगळं इसकाटून नेल्याने झाले. 17-18 एकर जमीन आहे आमची. आम्ही 7 जण दीर भाऊ आहो. आम्ही 7 जणी जावं आहो. आमची लेकरं बाळ सुना मिळून आमचं लय कुटुंब मोठं आहे. आम्हाला एवढी ती सरकारनं मदत दिलेली आम्हाला पुरत नाही बघा साहेब. आमची शेती सगळी वाहून गेली. आमची लेकरं रोज उठून रोज मजुरी करून खातो आम्ही. शेतात खुरपायला रानामध्ये काम करायला जातो. आता सरकार मदत आम्हाला दिली ती पण तेवढी मदत आम्हाला परवडत नाही. आमच्या शेताची केवढी किंमत, आमचं पिकाला किंमत केवढी येते, तेवढ्या किमतीच्या नियमाप्रमाणे तर आम्हाला सरकारनं मदत द्यायला पाहिजे. तर आम्हाला मान्य आहे, नाहीतर मान्य नाही बघा. अजितभाऊ पवार, शिंदे साहेब आणि मोदी सरकार, तुम्हाला आमची विनंती कळकळीची आहे. शेवटची विनंती सांगता तर आमचा भाऊ आम्ही मानणार आहे, नाहीतर मानत नाही. मोदी सरकार, आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे. आमचं तुम्ही देखभाल तुम्ही आम्ही करणार, आम्हाला करायला पाहिजे तर आमच्या मनाची समाधानी आहे.